राम राम. तुमचं लक्ष आमच्याकडे आहे म्हणजे आम्ही कमावलं. तुमचं लक्ष आमच्याकडे आहे म्हणजे आम्ही कमावलं. बोला खरं काय म्हणले? एवढे आवडीनं आणि प्रेमानं खाऊ घालणारे मराठी उद्योजक मंडळी या ठिकाणी पाहू शकता. हो द्या खर्च. हो सरपंच. मालक राम राम. महाराज चिल्लर दे. आवडीनं सवडीनं जेवण जेवणारे मामा आपल्यासोबत जोडल्या गेले त्या ठिकाणी मंडळी पाहू शकता. राम राम. राम 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 राम. कसं आहे जेवण? जेवण छान आहे. छान आहे. हा किती वर्षापासून खाता? हा किती वर्षापासून? 1 साल झालं. 1 साल झालं. दररोज प्रत्येक वेळेस तीच चव भेटते का चेंज होते? नाही चेंज नाही होत, तीच भेटते. तीच होती. हा काय आज काय खरेदी करणार आहेत? आज बैल खरेदी करणार आहे. कुठनं आलात दादा तुम्ही? आम्ही जिंतूर तालुका. जिंतूर तालुका. हा पुंगळायचा. मराठवाड्यातला सगळ्यात मोठा बाजार हा भरतो. हा गंगाखेड बाजार मोठा भरतो. सगळ्यात मोठा बाजार भरतो. हा या ठिकाणी येणारे बाहेरून जे शेतकरी बांधव आहेत ते तुमच्यासारखे अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी जेवणाचा आनंद घेत असतात. हो घरच्या सारखी चव आणि चुलीवरचं जेवण नाही चुलीवरचं एकच नंबर. 5 स्टार हॉटेल मध्ये सुद्धा भेटणार नाही. बाजरीची कडक भाकर मंडळी. आणि दादा काय नंबर म्हणजे आपल्या शेतकरी राजा 21 चॅनलचं नाव आहे. शेतकऱ्यांचं चॅनल आहे आपलं. जय शेवालाल राहिला ना. राम राम. राम राम. आज काय स्पेशल? डाळ शेवय सोयाबीन आहे, मटकी वांगे खरवांगे शेवगा आलू राईस. हॉटेल पंढरी आपली यावंच लागते. यावाच लागतंय. बैल बोला. डाळ शेवय सोयाबीन आहे, मटकी वांगे खरवांगे शेवगा आलू राईस आहे. हॉटेल पंढरी नात करते का? यावंच लागल. तडका खायचा असेल तर मंडळी मानाला झांजडा देऊन या ठिकाणी भाज्या पाहू शकता आमच्या. अगदी आवडीनं भाजी आणि भाकर मन भरत तो माणूस या ठिकाणी खातं. अनेक दादांच्या कमेंट येतात की यावर काही झापून ठेवा, माशी पडल, मच्छर पडल. इथं काही सुद्धा तसल्या प्रकारचं पाहायला भेटत नाही. स्वच्छता, सुंदरता आणि मराठी उद्योजकांचा व्यवसाय, शेतकऱ्यांचा आठवडी बाजार. मालक आज काय खाऊ घालता? काही खा ना. डाळ वांगे शेवय शेवगा मटकी सोयाबीन आलू सगळं तेच, पण चव वेगळी वेगळी. नंबर 1. हा आहे पाल मंडळी. कितीही पाऊस येऊ द्या, वारं येऊ द्या, शेतकऱ्यांची सेवा या ठिकाणी चालूच राहते. प्रत्येक कामात माहेर असणारा हिरा, चौक उपरी चिरा, भिंतीला कुठेही बसवा. आता काय करणार आहेत? आता कोणता तिमणार आहे? हुंडा तिमणार आहे. हा भाकरीला. चला मंडळी आपण हुंडा दाखवूया. दादा कसा तिमतो तो. एकच नंबर. जर अंगावर वर्दी असती तर मिलिटरीमध्ये सुद्धा शोभून दिसला असतात. काय म्हणणं आहे तुमचं याबद्दल? काय एवढं प्रेमानं जीव घालणारे तरुण व्यापारी मंडळी, स्वतःची आवड आणि सवड. या ठिकाणी दादा जेवणाचा आनंद घ्यायला मंडळी पाहू शकता. दादा कशी चव? एकदम बेस्ट आहे. काय खरेदी करायला होते का विक्री करायला होते? खरेदी करायला काय खरेदी घ्यायचं आहे तुम्हाला? गोरे घ्यायचे. गोरे घ्यायचेत. या ठिकाणी मंडळी दादा सुद्धा आलेत. हो काय म्हणणं आहे? काय म्हणतो बोला. शर्ट घातलं तर वर्दी अंगावर शोभून दिसली असते. काय म्हणणं आहे? काय नाही, देशात सेवा केली असते आणि ते लोक सेवा करत. दोन्ही पण देश सेवाच आहे. देश सेवा. जय जवान जय किसान मंडळी. या ठिकाणी दादाचं बोलत बोलत पीठ रेडी झालंय मंडळी. हा आहे शेतकऱ्यांचा बैल बाजार. गंटन कुमार
झुकेगा नाही साला. राम राम. आपण ठरवलंय कमीत कमी 100 एपिसोड मध्ये तरी दादांच्या अंगावर पिवळं शर्ट आलं पाहिजे. गंगाखेडमध्ये आल्यानंतर पालाच्या त्या साईडला बैलांचा बाजार भरतो आणि पालाच्या या साईडला म्हशींचा बाजार भरतो. माळकरी चला, भजन करी, कीर्तन करी, चला बरं. शुद्ध शाकाहारी हटले इकडं, माळकरी हटले. हॉटेल पंढरी इकडं डाळ, शेव, सोयाबीन, मटकी, वांग, खरवग, शेवाळ राईस, सगळे भाज्या करावे. केवढ्या यावत लागतंय. नाच करतं काय? केवढ्याला जेवण? फक्त 50 ला भाजी, 50 तीन भाकरी, 3 भाकरी भाजी 100 रुपये फक्त. 100 रुपये जेवण होईल का? हा होत आहे. नाही झालं तर होतच आहे. होतच आहे. हा एवढी खात्री मंडळी. स्वस्त मध्ये मस्त आहे. आणि भाकर. प्रत्येक नातं विश्वासाचं. प्रत्येकजण आपापलं काम आपापल्या पद्धतीनं करत असतं मंडळी. आणि हे आहेत तर त्यांचे मालक. नियोजन कटिबद्ध असेल तर कुठलाही व्यवसाय बिझनेस हा कशा प्रकारे वाढवता येतो आपण आज दाखवण्याचा प्रयत्न करूयात. मालक किती आहेत आज माणसं आपल्याकडे कामाला? बघा ना, बापांना तुम्ही झाला 10-12 10 ते 12 जणांना हाताला काम देणारे मराठी उद्योजक व्यावसायिक मंडळी. काय करूची बिया? पाटी नागरोची. मराठी बोला. बाबा जेवण कसं होतं? नंबर 1 होतं. राम राम. कसं होतं जेवण? जेवण मजेत. मजेत. नंबर 1 उग. किती भाकरी खाल्ल्या? 4. 4. हा 2 भाज्या. घरी येऊन राग आलं तरी पोटभर? नाही राग काही नाही. इथे शांतच होतंय राग. शांतच होतंय. कुठलं गाव? पांढरगाव. काय आणलं तू विकायला? बैल आणली. विकले का आहेत? नाही मागाले. केवढ्याला मागाले? लाखाला मागाले. लाखाला मागाले? हा. अरे पट्ट्या. हा ही काय दावून आपलीच आहे. शेतकऱ्याचा नाद नाही करायचा. हा, अजिबात नाही. हो. एका भाकरीला किती वेळ लागते मंडळी आपण आज दाखवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी. एक मिनिट सुद्धा भाकरीला लागत नाही.